खोक्या भोसलेच्या घरातील हे सामान जे आहे ते बाहेर काढण्यात आले। दिवसात शिरूर कासार पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल झाले आहेत, तर वन विभागाच्या वतीनं स्वतंत्र 2 गुन्हे दाखल झालेत। त्यातला पहिला गुन्हा म्हणजे सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरात जे आहे ते 8 मार्च रोजी झाडाझडती करण्यात आली होती आणि त्यानंतर याच घरातून जे आहे ते वाळलेल्या प्राण्याचं मांस व शिकारीसाठी लागणारं साहित्य मिळालं होतं आणि त्या अनुषंगाने जे वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला होता आणि वन विभागाच्या गट क्रमांक 51 या जागेवर जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेने काही दिवसापासून आपलं ग्लास हाऊस बनवलं होतं। मात्र या अनुषंगाने जे आहे आता त्याचं घरही या ठिकाणी वन विभागाच्या वतीनं जमीनदोस्त करण्यात येत आहे। आपण बघतो या ठिकाणी त्याच्या घरातील हा सर्व पसारा पोलीस विभागाच्या वतीनं आणि वन विभागाच्या पथकानं बाहेर काढण्यात येतोय। अचानकपणे जे आहे ते विभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई या ठिकाणी केली जाते। संपूर्ण पथक या ठिकाणी आला आहे आणि दुपारनंतर या कारवाईला सुरुवात झाली आहे। त्याच्या घरातील हा पसारा या ठिकाणी बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी त्याच्या घरातील संस्वरूपिक साहित्य सुद्धा खोक्याच्या घरातून आता बाहेर काढलं जाते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कालच सतीश उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराजमधून बीड पोलीस व यूपी पोलिसांनी जे आहे ते अटक केली होती। आज तो सतीश भोसलेला घेऊन पोलीस बीडकडे रवाना झालेत। मात्र तत्पूर्वी वन विभाग व पोलिसांनी ही मोठी ऍक्शन सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर घेतलेला पाहायला मिळते। एकंदरीत सतीश उर्फ खोक्या भोसलेचे पाय अजून खोलात जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हेच ते ग्लास हाऊस आहे जे खोक्या भोसलेंनी गेल्या काही दिवसापूर्वी वन विभागाच्या जागेवर बांधलं होतं आणि याच वस्तूवर जे आहे ते इतर ठिकाणी वैध वस्तूही होती। मात्र जे पद्धतीनं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी सूचना दिल्यानंतर इथली वैध वस्तू जी आहे ती स्वतःहून उठून गेली। मात्र असं असलं तरी खोक्या फरार असल्यामुळे या घरात खोक्याचे नातेवाईक आताही राहत होते। हेच जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेचं घर आहे। वर आई वडिलांचा आशीर्वाद असं नाव लिहिले, तर खाली भारतीय जनता पार्टी परदेशी युवा अध्यक्ष सतीश निराळे भोसले असा उल्लेख जे आहे ते लाल अक्षरात त्या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो। तर उजव्या बाजूला आय लव्ह माय होम अशा पद्धतीने जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेने आपलं घर सजवलं होतं। या ठिकाणी घराच्या बाहेर जे आहे ते कंपाऊंड वॉलही लावलं होतं। मात्र वन विभाग व पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे आता हे घर काही वेळा जमीनदोस्त होणार आहे। आपण या ठिकाणी बघतोय या ठिकाणी एक जेसीबी आणण्यात आली आहे, त्याचबरोबर या ठिकाणी एक ट्रॅक्टर सुद्धा आणण्यात आला आहे आणि सतीश उर्फ खोक्या भोसले घरातील हे सामान बघतोय, हे रॅक बघतोय, हा गॅस बघतोय, हे सगळं सामान जे आहे ते आता पोलिसांनी बाहेर आणले। या ठिकाणी सोफा आहे, कूलर आहे, डायनिंग टेबल पण या ठिकाणी पाहायला मिळतोय। एकंदरीत जे आहे ते ही कारवाई धडाकेबाजपणे जे आहे ते वन विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आली आहे। विभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई या ठिकाणी सुरू चित्र पाहायला मिळतं आणि एकंदरीत जे आहे ते आता पोलीस आणि वन विभाग सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळतात। कालच जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेला अटक करण्यात आली होती आणि आज ही दुसरी कारवाई म्हणावं लागेल। सतीश उर्फ खोक्या भोसले ज्या पद्धतीनं चर्चेत आला होता, ज्या पद्धतीने रील बनवत होता, त्याचबरोबर जे पैशाची उधळण करत होता, शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना दम देत होता, हे सगळे जे रील प्रकरण होते ते सतीश उर्फ खोक्या भोसलेला या सगळ्या प्रकरण भवले असं म्हणणं आता वावगं ठरणार नाही। एकंदरीत ही मोठी कारवाई या ठिकाणी आपण पाहतोय। आता आपण बघतो वन विभागाचे अधिकारी कर्मचारी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या थेट घरात गेलेत आणि घरातील ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। ही संपूर्ण कारवाई जी आहे ते वन विभाग आणि पोलिसांच्या वतीनं सुरू करण्यात येत आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरातील हाच तो जो सोफा आहे तो या ठिकाणी काढण्यात येतोय आणि ही कारवाई आता थोड्या वेळ चालणार आहे आणि नंतर बुलडोरच्या माध्यमातून हा सगळं घर जमीनदोस्त या ठिकाणी करण्यात येणार आहे। एकंदरीत ही मोठी कारवाई या ठिकाणी वन विभागाच्या वतीनं व पोलीस विभागाच्या वतीनं सुरू आहे। गेल्या काही वेळापासून या कारवाईला सुरुवात झाली आहे आणि हेच ते जे सतीश उर्फ खोक्या भोसलेचा हॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि या हॉलमध्ये जे आहे ते एक ठिकाणी छोटंसं किचन होतं आणि मध्ये सुद्धा एक रूम होती। सतीश उर्फ बसायचा तेव्हा असं हे ग्लास हाऊस उभं राहिलं होतं आणि या ग्लास हाऊसचा त्याला मोठा अभिमान होता असंही खाजगीत माहिती आपल्याला मिळते। मात्र आता जे आहे ते काही वेळात सतीश उर्फ खोक्या भोसलेचे हे ग्लास हाऊस जमीनदोस्त होणार आहे। हे वन विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी त्या सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरातील हे सर्व सामान या ठिकाणी काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत बघतो या ठिकाणी ह्या खुर्च्या सुद्धा या ठिकाणी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरातून काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वन विभाग व पोलिसांच्या वतीनं संयुक्तरित्या ही मोठी कारवाई या ठिकाणी शिरूर कासार जवळच असलेल्या खोक्या भोसलेच्या घरापासून केली जाते। खरं तर शिरूर कासारपासून जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर तहसील कार्यालयासमोर सतीश उर्फ खोक्या भोसलेचं वन विभागाच्या अतिक्रमित जागेतील हे घर आपण या ठिकाणी पाहतोय। गेल्या काही दिवसापासून सतीश उर्फ खोक्या भोसलेने या ठिकाणी घर करून आपलं बस्तान मांडलं होतं आणि याच ठिकाणून जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसले आपले सर्व काम चालवत होता। मग जे काही असेल ते याच ठिकाणून काम करत होता। खरं तर सामाजिक कार्यकर्ता आहे असं आव्हान सतीश उर्फ खोक्या भोसलेचा जे आहे ते बुरखा पोलिसांनी फाडला असं म्हणणं आता वावगं ठरणार नाही। ज्या पद्धतीने ही कारवाई सुरू केली ही सतीश उर्फ खोक्या भोसलेला एक मोठा दणका म्हणावी लागणार आहे। या ठिकाणी जे आहे ते शिरूर कासार पोलीस ठाण्याचे पोलीस व विभागीय वन अधिकारी यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आपण बघतो या ठिकाणी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरातील फ्रीज या ठिकाणी जे आहे ते बाहेर आता कर्मचारी घेऊन जाताना पाहायला मिळतात। ही कारवाई या ठिकाणी गेल्या काही वेळापासून सुरू आहे आणि सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरात जर आपण बघितलं तर सध्या कोणीही नाही। आपल्याला सगळ्यांना माहित आहे खोक्या भोसले जो तो प्रयागराजमध्ये काल अटक करण्यात आली होती, मात्र त्याची पत्नी किंवा इतर नातेवाईक सुद्धा आता घरात पाहायला मिळत नाहीत आणि ही कारवाई पोलीस
पोलिसांच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे। आता अजून काही वेळ ही कारवाई चालणार आहे। घरातील प्राथमिक साहित्य जे आहे ते हाताने काढलं जाईल, नंतर जे आहे ते जेसीबीच्या सहाय्याने इतर ज्या भिंती आहेत त्याची तोडफोड केली जाईल आणि संपूर्ण अतिक्रमण जे आहे ते जमीनदोस्त करण्यात येईल। एकंदरीत यावर मात्र ज्या पद्धतीने वन विभाग व पोलीस कर्मचारी हे संपूर्ण अतिक्रमण काढून घेत आहेत, त्या अनुषंगाने वन विभागापुढे आज एक आव्हान असणार आहे की या भागाच्या पुढे वन विभागा जागेवर अजून मोठं अतिक्रमण आहे, तेही अतिक्रमण जे आहे ते वन विभागाला काढावं लागणार आहे। मात्र ही मोठी सुरुवात जे आहे ते वन विभाग व पोलीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सुरू केली, त्यामुळे जे आहे ते इतर जे अतिक्रमण करून लोक राहत होते त्यांची धाबी आता नक्कीच दणाणणार आहेत। मात्र ही पोलिसांची मोठी कारवाई, ही वन विभागाची मोठी कारवाई आपण या ठिकाणी पाहतोय। ज्या पद्धतीनं काही दिवसापासून सतीश उर्फ खोक्या भोसले जो भाजपाचा कार्यकर्ता आहे आणि तसंच जे आहे ते उल्लेख याच्या घरावरही पाहायला मिळतो, भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष असं जे आहे ते लाल अक्षरात ठळकपणे लिहिलंय आणि खाली सतीश निराळे भोसले असा उल्लेख सुद्धा यावर करण्यात आलाय। वर आई वडिलांचा आशीर्वाद आणि बाजूला आय लव्ह माय होम अशा पद्धतीचा आशय सतीश उर्फ खोक्या भोसलेने लिहिला आहे। आणि या घरावर जे आपण बघितलं तर मोठे डेकोरेशन करण्यात आले, बाहेरून काच लावण्यात आले होते। खरं तर ग्लास हाऊस म्हणून खोक्या भोसले त्याच्या घराकडे पाहत होता, मात्र वन विभाग आणि पोलीस विभागाच्या वतीनं ज्या पद्धतीनं कारवाई सुरू आहे, थोड्याच वेळात हे ग्लास हाऊस आपल्या समोर जमीनदोस्त होणार आहे असं परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। बाहेर जेसीबी उभी आहे, ट्रॅक्टर उभा आहे आणि सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरातील संसारोपक साहित्य एका पद्धतीनं काढून ते बाहेर नेऊन ठेवलं जात आहे। ही कारवाई अजून थोड्या वेळ चालणार आहे आणि या पद्धतीने जे आहे ते ही संपूर्ण कारवाई या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। खरं तर ज्या पद्धतीनं सतीश उर्फ खोक्या भोसले याची मोठी दहशत या भागात होती, तो भाजपाचा कार्यकर्ता होता, तो आमदार सुरेश धस यांचाही कार्यकर्ता होता। मात्र गेल्या काही दिवसापासून त्याचे रील्स, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते। गेल्या 20 दिवसात जर बघितलं तर शिरूर कासार पोलीस ठाण्यात त्यावर 3 गुन्हे दाखल झालेत। पहिला गुन्हा म्हणजे एका व्यक्तीला सतीश उर्फ खोक्या भोसलेने बॅटने मारहाण केली होती। खरं तर तो व्हिडिओ जो आहे तो 15 महिन्यापूर्वीचा होता, मात्र असा असला तरी तो व्हिडिओ आता व्हायरल झाल्याने शिरूर कासार पोलीस ठाण्याचे PSI कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर शिरूर कासार तालुक्यातील बावी येथील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केली होती आणि त्यांच्या फिर्यादीवरून जे आहे ते 6 मार्च रोजी शिरूर कासार पोलीस ठाण्यात सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यासह त्याच्या 6 साथीदारावर शिरूर कासार पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला होता। तर 8 मार्च रोजी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची झाडाझडती वन विभाग व पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली होती। त्यावेळेस जे आहे ते त्या ठिकाणी काही शिकारी लागणारं साहित्य मांस आढळून आलं होतं। त्याचबरोबर काळ्या बाजारात 7,200 रुपये किंमत असलेला 600 ग्राम गांजा आढळला होता। त्यानंतर जे ते वन विभागाने दिलेल्या फिर्यादीनुसार सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि अशा पद्धतीने जे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात 3 गुन्हे दाखल झालेत। आपण जर बघितलं तर सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरासमोरच हे समोर तहसील ऑफिस या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या उजव्या बाजूला जे ते शिरूर कासार नावाचं शहर आहे आणि समोर बीड आहे। अशा पद्धतीने जे ते सतीश उर्फ खोक्या भोसले या ठिकाणी वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून राहत होता। तर वन विभागाच्या वतीनं सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात 2 स्वतंत्र गुन्हे या ठिकाणी दाखल करण्यात आले आहेत। त्यातला पहिला गुन्हा म्हणजे सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरात ज्या पद्धतीनं शिकार लागणारं साहित्य व मांस आढळलं होतं, त्या अनुषंगानं वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आणि दुसरा गुन्हा म्हणजे सतीश उर्फ खोक्या भोसलेनं वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून घर बांधलं होतं आणि त्या अनुषंगाने त्याचा दुसरा गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आला होता। आणि आज पोलीस व वन विभागाच्या वतीनं मोठी ॲक्शन या ठिकाणी घेतलेली पाहायला मिळते आणि संपूर्ण घर जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेचं थोड्या वेळात बंदोबस्त होणार, जमीनदोस्त होणार आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरातून संसारोपक साहित्य बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपण या ठिकाणी बघतोय मोठा पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी लावण्यात आला आहे। वन विभागाचे कर्मचारी अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि वन विभागाच्या वतीनं ही मोठी कारवाई या ठिकाणी पोलीस केली जात आहे। खरं तर सतीश उर्फ खोक्या भोसले गुन्हे करून फरार होता, पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र तो सातत्यानं लोकेशन बदलत होता। मात्र पोलिसांनी जे ते अखेर त्याच्या मुसक्या आवळ्यात गेल्या काही दिवसापूर्वी जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेची काळी 4 चाकी लाखो रुपयाची गाडी